हे दादर वेस्ट आहे आणि आज आम्ही तुम्हाला नेणार आहोत अशा एका जोडप्याकडे जे घरगुती व्यवसाय करतायत. ह्या वयातसुद्धा ते आज अगदी जोमातमध्ये सगळा उद्योगधंदा सांभाळत आहे. ह्यांचा व्यवसाय आहे की घाण्यावरचं तेल विकणे आणि प्लस गाऊनसुद्धा विकणे. तर आज आपण आलो आहोत दादर वेस्टला. समोर तुम्ही प्लाझा थिएटर बघितलंच असेल आणि हे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर आहे आणि त्याच्या खालीच स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे आणि त्याच्या समोरच आज आपण जाणार आहोत. तर चला जा. या तुमचे स्वागत आहे. या धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कशा आहात काकी? आम्ही मस्त एकदम मजेत. वा. नमस्कार ताई. तुमचं नाव सांगता का? माझं नाव जयश्री प्रकाश जोईजोडे. अच्छा. आज आपण आलो आहोत जयश्री ताईंकडे, ज्या घाणीचं तेल विकण्याचं पण काम करतात. घाण्यावर जे तेल मिळतं शुद्ध ते तेल विकण्याचं सुद्धा काम करतात आणि त्यांनी हा घरगुती व्यवसाय काढलेला आहे. त्याचबरोबर त्या गाऊनसुद्धा विकतात. गाऊन त्या आज 50 वर्ष विकत आहेत, नायटी गाऊन वगैरे सर्व. आणि जे घाण्यावरचं तेल आहे त्याचा व्यवसाय त्यांनी आज 8 वर्ष झाली त्यांचा चालू आहे. आज आपण यांची भेट घेऊया आणि यांना विचारूया. तर ताई, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची तेलं मिळतात? तेल तुम्हाला मिळणार शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, करडई तेल, एरंडेल तेल, बदाम तेल, जांभूळ मध. ओके. एवढे सर्व प्रकारचं जांभूळमध्ये ते डायबिटीज वगैरे सगळ्यावर असतं का? अच्छा. आम्हाला एक दाखवाल का? ह्या तेलाचा कसा वापर करतात ॲक्च्युली? हे जांभूळ मध आहे मध आहे का? ओके आणि तेल आहे ते खोबरेल शेंगदाणा तेल. ओके. याचा जास्त खप होतो शेंगदाणा तेलाचा. ओके, म्हणजे मध आणि तेल दोन्ही तुमच्याकडे मिळतं. सगळं ए टू झेड. आता मी जेवढे नावं घेतले ना एवढे सगळे तेल आमच्याकडे आहेत. आणि हे घाण्यावरचे शुद्ध तेल आहेत ना? हो हो. आणि तुमच्याकडे मॉलिश करायचं तेल सुद्धा मिळतं का? ऑलिव्ह तेल म्हणजे हे राईचं तेल. हे शुद्ध राईचं आहे. हां. अच्छा, हे राईचं तेल म्हणजे मॉलिश वगैरे सगळं आणि करू तिळाचं शकतो. तेल पण मॉलिशला चालतं. हां. आणि खाण्यासाठी पण राईचं तेल वापरतात ते सुद्धा आहे का? हां, ते हेच आहे. ते हेच आहे म्हणजे खाण्यासाठी पण वापरू शकतो आणि मॉलिशसाठी मॉलिशसाठी पण पण वापरू शकतो. ओके. अच्छा. मस्टर्ड म्हणजे राईचं तेल पण आहे, तिळाचं तेल पण आहे. अच्छा. एरंडेल तेल आहे, बदामाचं तेल आहे, सॅफ्लॉवर आहे. स्टॅपलर पण आहे. ओके. सॅफ्लॉवर म्हणजे काय असतं? हे म्हणजे हृदयविकारांना हे तेल जरूर वापरावं त्यांनी जेवणात वगैरे. अच्छा. सो मॅडम, हे तेल वगैरे तुम्ही कुठून आणता? म्हणजे हे कसं सुचलं तुम्हाला व्यवसाय करायचा? हे आम्ही आधी 2 वर्ष वापरून बघितलं घरात की आपल्या बॉडीला सूट होतं का नाही. मग ते व्यवस्थित वाटलं आम्हाला. मग आम्ही तिकडे जाऊन आलो, पाचगणी सातारा वाई. अच्छा. हे पाचगणी सातारा वाईवरून तुम्ही आणता? यस. आणि 2 तिथे लाकडी घाणी लावलेली आहेत. तिकडनं तेल तयार होतं आणि ते पॅकिंग करून आमच्याकडे येतं. ओके. ओके. म्हणजे हे घाणी अगदी तिकडे शुद्ध घाण्यावरनं तेल काढून तुमच्यापर्यंत पोचतं. हो, तिकडनं पॅकिंग करून तिकडनंच येतं. पॅकिंग करून येतं. सगळं packing करून ओके. येतं. हां, मग तुम्ही सेल आम्ही करता? फक्त सेल करू. ओके. ओके. नाईस. हे खोबरेल तेल आहे, हम्म, हे तिळाचं तेल आहे, हम्म. हे मोठ्या बाटल्या आहेत खोबरेल तेलाच्या 1/2 लिटरच्या. ओके. हे खोबरेल तेल म्हणजे डायरेक्ट डोक्याला लावायचं? खाऊ शकतो आपण, अच्छा. आणि डोक्याला पण लावू डोक्याला शकतो? वापरू शकतो. म्हणजे तेल 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 आता समजलं. एक टायमाला खोबऱ्याचं तेल वापरायचं, एक टायमाला शेंगदाणा तेल वापरायचं, अच्छा. अच्छा. तिळाचं तेल वापरायचं. ओके. सर्व तेल मग हे यूज करू शकतो आपण. हां. करडई म्हणजे तेल एक एक तेलाची टेस्ट घेऊन बघा, चेंज करून असं. ओके. करडई तेल पण बेस्ट तेल आहे. करडई तेल कशासाठी वापरतात? जेवणात जेवणात जेवणात. जेवणाला जेवणालाच वापरतात. ओके. तेलाचं तर आता आपण माहिती घेतलेलीच आहे. तर आता आपण गाऊनकडे वळूया. आता गाऊनबद्दल त्या सांगतील आपल्याला. काही सांगाल का जरा? गाऊन आमच्याकडे 4 प्रकारचे आहेत. एक कॉटन मिक्स पॉलिस्टर आहे, एक बाटिकमध्ये आहे आणि एक अल्फाईन म्हणून कापड आहे ते आहे आणि सिवलेस आहे. हे असे 4 प्रकारचे गाऊन आम्ही देतो. आणि जम्बो साईज वगैरे पण आहे. जम्बो गाऊनमध्ये जम्बो साईज पण मिळेल तुम्हाला. आम्हाला थोडे दाखवाल का? हा कोणता गाऊनचा प्रकार आहे? हा बाटिकमध्ये आहे
अच्छा, हा 400ला आम्ही देतो कस्टमरला. ओके. बाटिकमध्ये 400ला. मस्त आहे. हा अल्फाईन कापड आहे. अल्फाईन कापड आहे हा. त्याच्यामध्ये आम्ही 650ला विकतो. 650. ओके, मस्त आहे. आणि साईज वगैरे साईज फ्री साईज असते. फ्री साईज. हा कोणता आहे ताई? हा येणार तुम्हाला कॉटन मिक्स पॉलिस्टर आहे. हां. हा पावसाळ्यात लवकरात लवकर सुकणारा गाऊन आहे आणि हा आम्ही 300ला विकतो. वाव, मस्त आहे. आणि याच्यात कलर वगैरे व्हरायटीज असतील ना? कलर भरपूर आहे. अच्छा, आणि फ्री साईज आहे. फ्री साईज. हा येणार सिवलेस गाऊन. हा येणार तुम्हाला 300ला. 300ला आहे शिवलेस. ओके. आणि ह्याच्यात पण फ्री साईज असेल ना? हा फ्री साईज. ओके. हा किती आहे? हा येणार 3/4 तुम्हाला. 3/4. 300ला येणार. रेट आमचे फिक्स आहे. ओके, म्हणजे हा 3/4 गाऊन आहे आणि हा 300ला येणार आहे. ओके, म्हणजे रेट पण फिक्स असतो आणि ही क्वालिटी पण चांगली आहे तुमची. Pure cotton. प्युअर कॉटन आहे. मस्त आहे. आणि रेट फिक्स आहे. ओके, 300. म्हणजे क्वालिटीनुसार तुम्ही रेट लावलाय. बरोबर. आपण या काकीकडे आलो आहोत. ह्या घरगुती व्यवसाय करतात. छान बिझनेस आहे. गाण्यावरचं शुद्ध तेल यांच्याकडे मिळतं. परत ह्या गाऊनसुद्धा विकतात. या महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत, तर आपण आपल्या मराठी माणसाला थोडा सपोर्ट करूया. त्यांना थोडी मदत होईल अशा रीतीने आपण इकडनं त्यांच्याकडनं गाण्याचं तेल घेऊन गेलो, गाऊन घेऊन गेलो, तर त्यांना खूप मदत होईल. आणि मराठी उद्योजक माणसाला आहेत. तुम्ही सपोर्ट करा. त्या मराठी उद्योजिका आहेत. सो आज हे जोईजोडे फॅमिली आहे. आज आपण यांच्याकडे आलो आहोत. सो तुम्ही बघितलं त्यांच्याकडे बरेचसा बिझनेस करतात हे, जसे गाऊनचं आहे किंवा घाण्यावरचं तेल आहे. सो हे प्रकाश जोईजोडे सर आहेत आणि या त्यांच्या मिसेस जयश्री जोईजोडे आहे. सो यांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं. सो तुम्ही नक्की यांना सपोर्ट करा. आणि मी अशा प्रकारे हा व्लॉग इथेच समाप्त करत आहे. तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.